नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्व यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आजपासून 2025 हे वर्ष सुरू झालं। तर तुम्हाला हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन संकल्प तयार केलेला आहे। तर आमच्या घरामध्ये 10 मेंबर्स आहेत। तर ह्या 10 मेंबरला आपण प्रत्येक एक नवीन नवीन झाड आपण लावण्याचा संकल्प केलाय। तर हे झाड आजच आम्ही संध्याकाळी झाड लावणार आहे आणि तुम्ही सुद्धा प्रत्येक माणसांसाठी एक एक झाड लावलंच पाहिजे। आणि सध्या झाडाची आणि सावलीची फार गरज आहे। तर मित्रांनो, आपलं यूट्यूब चालू करून आज जवळजवळ 5 महिने झालेले आहेत। तर 5 महिन्यामध्ये तुम्ही आपलं पहिलं कोणतंही काय बॅकग्राऊंड नसताना तुम्ही चांगला सपोर्ट केला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आज आपली 5000 यूट्यूब फॅमिली तयार झालेली आहे। आमचं काय पहिलं कोणतं आमच्या वडिलाचं किंवा आमच्या चुलत्याचं कुणाचं काही चॅनल नव्हतं, काय नव्हतं, किंवा आम्ही कोणतीही वेब सिरीज सुरू केली नाही, काय नाही। तर आता बरेच यूट्यूबर आहेत, त्यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत। तर त्यांचं असं नवीन वगैरे यूट्यूब चॅनल सुरू केलं तर लगेच त्यांचं सबस्क्रायबर फॉलोअर्स त्यांना वाढत असतात। मग त्याच्यामुळं आपली कुठलीच यूट्यूबवर सोशल मीडियावर कोणतीच ओळख नसताना सुद्धा आपण एवढं फॅमिली आपण जमा केलेली आहे आणि ती फॅमिलीला आपल्या व्हिडिओ माझे सर्व आवडत असतात। त्याच्यामुळं आपली 5000 यूट्यूब फॅमिली तयार झाली। तर ह्या 5000 यूट्यूब फॅमिलीमध्ये माझ्या बहिणी 3500च्या आसपास माझ्या बहिणी आहेत आणि 1500च्या आसपास माझे भाऊ आहेत। तर जास्त करून माझ्या बहिणीच व्हिडिओ बघतात। तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, 1500 माझे भाऊ आहेत, कमीत कमी 500 भाऊ जर कामाला गेले तर 1000 भावाने तर माझे व्हिडिओ जास्त जरा बघायला पाहिजे ते। तर भाऊ काय सपोर्ट करत नाहीत आणि बहिणी घरचं काम धंद करून सुद्धा आपला व्हिडिओ बघते ते, सपोर्ट करते ते, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर तुम्हाला सांगतो, अजून आपलं एक पहिलं यूट्यूब चॅनल होतं श्री दत्तगुरु भक्ती स्टार मराठी। हे यूट्यूब चॅनल मी 2022ला हे पहिल्यांदाच सुरू केलं होतं। तर मला वाटलं त्याच्यामध्ये काहीतरी थोडंफार मला सपोर्ट होईल, काहीतर मी जरा थोडं यशाच्या मार्गावर जाईल, पण असं काही झालं नाही मित्रांनो। आज 2025 सुरू झालं, 22, 23, 24, 25, मला वाटतं आज 4 वर्ष झाली, कोणतंच मला कष्टाचं त्या फळ मिळालं नाही। मग मला असं वाटतं, तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्हाला की ह्या चॅनलला मला भरपूर प्रतिसाद द्या आणि भरपूर काही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि भरपूर सपोर्ट करा। ह्या वर्षामध्ये तर मला कमीत कमी माझ्या कष्टाचं फळ आणि माझ्या मेहनतीला यश मिळालं पाहिजे असं मला वाटतंय। गेली 5 वर्ष मी यूट्यूबवर काम करतोय, पण कोणताच मला अजूनपर्यंत रुपया मिळालेला नाही। तर ह्या वर्षामध्ये माझं एक स्वप्न आहे की जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला यूट्यूबचा पहिलं पेमेंट यायला पाहिजे असं मला वाटतंय। तर हे काय सगळं तुमच्याच हातामध्ये आहे। मला गेल्या 7 ते 8 वर्षापाठीमाग मला एका मित्रानं सांगितलं होतं की यूट्यूबवरती पैसे मिळतात आणि व्हिडिओ बनवल्यावर पैसे मिळतात। तर एका माणसानं बघितल्यावर ना 1 रुपया मिळतोय असं मला सांगितलं होतं। मग मला कोणतीही माहिती नसताना तुम्हाला सांगतो, मी यूट्यूब चॅनल एका मित्राकडे जाऊन ओपन केलं आणि त्याचं काय नियम अटी काय असतात ते सुद्धा मला काय माहीत नव्हतं। मी दुसरी दिवशी त्याच्याकडं बँकेचं पुस्तक सुद्धा घेऊन गेलतो आणि आपण आता म्हणलं यूट्यूब चॅनल चालू केलंय
आणि आता ती चालू केल्यानंतर म्हणलं आपण माझी लहान मुलगी होती तिचं काहीतरी व्हिडिओ काढायचा आणि टाकायचा म्हणलं आपल्याला इन्कम चालू झाला. 10 माणसांनी बघितलं तर 10 रुपये मिळतील म्हणलं, 100 माणसांनी बघितलं तर 100 रुपये मिळतील. तर त्याला म्हणलं मग ते जोडून द्या म्हणलं. आणि ती अक्षरशः ती बँकेत कामाला आहे माझा मित्र. तर ते म्हणलं मला एवढं त्याच्यात जास्त काय माहिती नाही म्हणलं, पण तरी पण बघू म्हणलं. मग त्यानं मला सांगितलं की हे यूट्यूबला असं असं नियम आहेत आणि हे तुला पूर्ण करावं लागतील. तर ते पूर्ण करण्यासाठी 2022 मध्ये मी चॅनल काढला. तर 23 पर्यंत ती चॅनल मॉनिटाईज झाला आणि 24 मध्ये डिलीट झाला. डिलीट झाल्यावर तुम्हाला सांगतो, हा तुम्ही जे व्हिडिओ बघताय हा मी चॅनल सुरू केला. मग तुम्ही ह्या चॅनलला इतका काही चांगला प्रतिसाद दिला ते तुम्ही 3च महिन्यामध्ये हे चॅनल माझं मॉनिटाईज झालं. आणि भरपूर काही तुम्ही व्हिडिओ बघितले, लाखातून आपले व्हिडिओ चालले. आणि मग आताच काय ह्या महिन्यात 2 महिन्यापासून थोडंसं सपोर्ट कमी आला आहे. म्हणून तुम्हाला आज सांगतो की तुम्ही मला भरपूर प्रतिसाद द्या. आणि मग आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये असं पण काय आहे की कमेंट जरा खोचक येतात आणि मला असं ते म्हणतात की तुम्ही जय भीमवर व्हिडिओ बनवू नका, हे त्या गोष्टी होत आहेत. मग मी तरी पण त्या कमेंट करणाऱ्या व्यक्तिशांना आज मी नवीन वर्षाचं मी जास्त करून काय बोलत नाही. आणि त्या लोकांना सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि कमेंट तुम्ही करताय हे पण चांगल्यासाठीच करताय की मला पण कळलं पाहिजे कोणा मनात काय आहे कोणाचं काय नाही. मग त्याच्यावरच मी पण व्हिडिओ बनवतोय. मग आपला जे यूट्यूबचा पूर्ण आपला ऑडियन्स आहे, माझ्या चॅनलचा ऑडियन्स आहे, ते पूर्ण जय भीम आहे आणि इतर काही आहे. तर तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा जय भीम आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर आजपासून हा निर्णय घेतला आहे मी की काहीतरी कॉमेडी करायची आणि काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवायचं. मग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कधी कधी असं म्हणून सांगत असतो, पण विषय असा होतो मित्रांनो की आता आम्ही 2 जणच, मग कॉमेडी करायची कोणासंग, हिला पण काय येत नाही, मला पण जास्त काय येत नाही. मग कॅमेरा धरायचा कोणी आणि बोलायचं कसं काय, मग त्याच्यामुळं लय प्रॉब्लेम झालाय. पण त्यातनं पण आता मी विचार केला काय ना काय लहान मुलांना घ्यायचं शाळेतल्या आपल्या, आणि त्यांना ज्या दिवशी शनिवार रविवारी सुट्टी असते त्यांचा अभ्यास वगैरे करून त्यांना पण मनोरंजन होईल आणि आपण पण मनोरंजन करू आणि आपलं जे यूट्यूब ऑडियन्स आहे त्यांना पण मनोरंजन होईल, चांगल्या चांगल्या काही गोष्टी शिकायला मिळतील. म्हणून प्रयत्न आता ह्या 2025 पासून सुरू करणार आहे. तर तुम्ही आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या आणि आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोचवा. म्हणजे आमचं स्वप्न जे आहे ती हे स्वप्नच राहू देऊ नका. आपल्याला स्वप्न राहिलं नाही पाहिजे, आपल्याला यशस्वी होऊन दाखवायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं हे नवीन वर्ष भरभराटीत जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी तुम्हाला सांगतो अजून ह्या 2024 मध्ये भरपूर काय मला शिकायला मिळालं, भरपूर काय अनुभव घ्यायला मिळाला आणि वाईटही तेवढंच माझ्या आयुष्यात घडलं. चांगली चांगली माणसं मला सोडून गेली म्हणजे मला धोका कोणी दिला नाही, पण माझ्या मित्र वगैरे असे सोडून गेला आपल्याला देवाघरी, हेच वाईट वाटतं. तर बाकी आहे ना मित्रांनो, चला मित्रांनो, फुल सपोर्ट करा. बाय बाय.